नमस्कार सगळ्यांना. आज मी सांगणार आहे अशी एक गोष्ट जी मी आजवर कुणालाही सांगितली नव्हती, पण आता वाटलं का लपवायचं. शेवटी अशा आठवणी या सांगण्यातच मजा असते. तर झालं असं की आमच्या कॉलनीत दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपतीचा उत्सव दणक्यात चालू होता. रात्रीची आरती झाली, मंडळात धमाल, नाच आणि शेवटी चहा आणि वडापाव पार्टी. आमच्या ग्रुपने ठरवलं आज गच्चीवर बसून गप्पा मारू. माझ्या डोक्यात तर वेगळंच प्लॅनिंग होतं, कारण त्यात तोही येणार होता, कुणा खास मित्रापेक्षा थोडा जास्त खास. रात्रीचे 12 वाजले. सगळे गच्चीवर जमलो. वायाची झुळूक, हलकासा पाऊस पडायची शक्यता आणि गच्चीवरच ते हळुवार गुलाबी उजेड. गप्पा सुरू झाल्या. कॉलेजच्या आठवणी, कोण कुणावर क्रश होता, कुणाचं अफेअर, सगळं उलगडू लागलं. एवढ्यात तो माझ्या शेजारी बसला. हळूच माझ्या कानात म्हणाला, आजची रात्र धमाल करायची आहे ना. माझं हृदय तर धडधडायला लागलं, पण चेहऱ्यावर शांतपणा. मी पण हसून म्हणाले, हो, पण धमाल कुठे करायची हे महत्वाचं. गप्पा, गाणी आणि थोडी खोडकर मस्करी सुरूच होती. कोणाचा गोड वास येतोय, कोणाला कोण आवडतं, हे सगळं हस्तखिदळत सुरू होतं. सगळे आपापल्या जागेवर झोपायला गेले, पण आम्ही दोघं मात्र तसंच गच्चीवर थांबलो. वायाची थंडी आणि त्याचा हात हलकासा माझ्या हातावर. तो म्हणाला, तुला माहितीये, आजवर तुला एवढं जवळ बसण्याची संधीच मिळाली नव्हती. मी हसत म्हणाले, आजचा योग खासच आहे ना. मग काय, संपूर्ण रात्रभर गप्पा, थोडी खोडकर मस्करी आणि त्या रात्रीच्या गुपित आठवणी. ते क्षण अजूनही अंगावर रोमांच उठवतात. कधी कधी अशी मैत्रीची रात्र आठवली की चेहऱ्यावर नकळत हसू उमटतं. काय मित्रमैत्रिणींनो, अशी कधी तुमच्या गच्चीवर धमाल झालीये का? जर झाली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. परत भेटू ह्या गोष्टीचा भाग 2 मध्ये. आणि अशाच धमाल गोष्टी ऐकायच्या असतील तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा.